बोलत हे जना कावे कावे उडते जनानन कवे डोळा येतो कळवळ म्हणूनिया येतो कळवळ म्हणूनिया उडते जनानन कवे डोळा येतो कळवळ म्हणूनिया येतो कळवळ म्हणूनिया. का सांगतात साधू संत कळवळा म्हणून सांगतात. तुकाराम महाराजांनी पाहिलं लोक भक्ती करताना दिसतात, परंतु भक्ती करत असताना लोकांच्या चेहऱ्यावर जे भक्तीचं समाधान पाहिजे ते काही दिसत नाही. भक्ती केल्यानंतर भक्तीचं काय फल प्राप्त होतं नारद महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये सांगून ठेवले. परमपूज्य गुरुवर्य बाबा कीर्तनात सांगत असतात, यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत् प्राप्य न किंचित वांछति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति. ज्याला भगवंताची भक्ती प्राप्त झाली तो मनुष्य तृप्त होतो, समाधानी होतो, शांत होतो. तो कोणाचा द्वेष करत नाही, त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. तुकाराम महाराजांनी पाहिलं लोक भक्ती करताना दिसतात, पण भक्तीचं समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. लोकांचे चेहरे प्रसन्न दिसत नाही. आजकाल आपण जर पाहिलं पहिल्यापेक्षा पैसे जास्त वाढलेत बरं का. सुख वाढलं, सुविधा वाढल्या, सर्व काही वाढलं, पण प्रसन्नता जशी पहिल्यासारखी होती तशी राहिलेली नाही. लोकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही. लोकांचे जर चेहरे पाहिले तर असं वाटतं आताच कोणाला पोचवून आले का काय. इथं कोणी नाही बरं का तसं, बाहेरचं सांगतोय मी. आपण किती परमार्थ करतो, किती देवदेव करतो याला जास्त महत्त्व नाही. आपण किती आनंदी राहतो, प्रसन्न राहतो याला महत्त्व आहे. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये प्रसन्न राहायला शिकलं पाहिजे. त्यांचे शब्द आहेत, माणसाने ऑर्डरलेस कलरलेस गॅससारखं जीवन जगू नये. हसत राहावं, प्रसन्न राहावं, चार चौघामध्ये बोलत राहावं, विठाल विठाल विठाल. ज्या अर्थी लोक भक्ती करतायत, शुल्लक शुल्लक करण्याकरता लोक दुःखी होत आहेत. काय अज्ञान असलं, भक्ती असून सुद्धा जर अज्ञान असलं तर मनुष्य शुल्लक शुल्लक गोष्टी करता दुःखी होतो. दुःख कसं तयार करायचं याची कला काय काय लोकांना चांगली समजलेली असते. दोन कला आहेत बरं का. एक दुःख कसं तयार करायचं ही एक कला आहे, आणि दुसरी सुख कसं तयार करायचं ही कला आहे. एकाच परिस्थितीतून आपल्याला सुखही तयार करता येतं आणि दुःखही तयार करता येतं. काही काही लोकांना दुःख तयार करायची कला येत असते. सुखाचे दिवस आले, त्यांना जर विचारलं आपण तुमच्यावर आता सुखाचे दिवस आले, देवाची फार मोठी कृपा आहे, तो लगेच रडायला सुरुवात करतो. आता सुखाचे दिवस आले हो, पण पहिलं फारच वाईट होतं म्हटलं. म्हणजे सुखाचे दिवस आले तरी पूर्वीचं आठवायचं, दुःख करत बसायचं, याला म्हणायचं दुःख तयार करण्याची कला. विठाल विठाल. त्यांना जर आपण म्हटलं भूतकाळातलं सोडून द्या, ते म्हणतात मग पुढं कसं होईल याची आम्हाला चिंता वाटते. म्हणजे काही लोक विनाकारण भविष्यकाळाच्या चिंतेने दुःख निर्माण करतात, काही विनाकारण भूतकाळाच्या चिंतनाने दुःख करतात, काही अज्ञानामुळे दुःखी आहेत. महाभारतामध्ये एक फार सुंदर श्लोक आला, शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम. महाभारतकार सांगतात मनुष्य दिवसातून 1000 वेळेला शोकयुक्त होतो, 1000 वेळेला भययुक्त होतो. याचं कारण त्याचं अज्ञान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोकांच्याकडे तुम्ही पहा, लोकांना जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही. माझं बोलणं नीट ऐका. एवढे सगळे आपण इथे बसलेलो आहोत, आपल्यापैकी जेवायला नाही म्हणून कोणी दुःखी आहे का हो?
कोणीच नाही. मग जेवायला नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. लक्षात घ्या. कपडेच घालायला मिळत नाहीत म्हणून कोणी दुःखी नाही. मग अमुकच ड्रेस पाहिजे, अमक्याच ब्रँडचा पाहिजे, अमक्याच दुकानातला पाहिजे. त्याच्यानंतर घर नाही म्हणून दुःख नाही, पण दुसऱ्यापेक्षा माझं चांगलं झालं पाहिजे. ईर्षेचं दुःख, मानापमानाचं दुःख हे देवाने दिलं का आपण तयार केलं? माणसाने चुकीच्या समजुतीमुळे सगळं दुःख तयार केलंय. विठ्ठल 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 तुकोबारायांनी पाहिलं, लोक भक्ती करतायत पण विचारपूर्वक करत नाहीत. कोणाची भक्ती करतात, कशी भक्ती करतात. तुकोबाराय उभे राहिले, सगळ्यांना आव्हान करतायत. एक लक्षात घ्या, आता मी सांगतो त्या देवाची भक्ती करा. कोणाची भक्ती करायची? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. गुणाला विटेवरी, 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 गुणाला विटेवरी. पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. महाराज म्हणतात, आलेला आहे. कोण आलेला आहे? कुठून आलेला आहे? कशाकरता आलेला आहे? का आलेला आहे? महाराज म्हणतात, गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. जो निर्गुण होता तो गुणाला आलेला आहे. जो व्यापक होता तो विटेवर आलेला आहे. आणि जो अरूप होता त्यांनी सुंदर रूप धारण केलंय. विठ्ठल विठ्ठल एकदम निर्गुणाचं ध्यान आपल्याला होणार नाही बरं का. मी जर तुम्हाला म्हटलं ध्यान करा, ते म्हटले कशाचं ध्यान करायचं? काही नाही याचं ध्यान करायचं. जमल का? काही नाही याचं ध्यान करणं शक्य नाही. निर्गुणाचा बोध कठीण, मन वाचा अगम्य जान, शास्त्रा नकळे ऊन खून, वेदे मौन धरियेले. नाथ महाराज सांगतात, आमच्या संस्थेमध्ये आळंदीला आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी मारुती महाराज गुरव शिकवायचे. ते शिकवत असताना एक मुलगा असा डोळे झाकून ऐकायचा. काही लोकांना डोळे झाकून ऐकायची सवय असते बरं का. आणि त्यातल्या त्यात 9 ते 11चं कीर्तन पाहिजे. मग डोळे झाकून बरेच ऐकतात. गुरुजी त्याला म्हणायचे, अरे बाबा डोळे उघडे ठेव. तो म्हणायचा, बाबा मी डोळे झाकूनच ऐकतो. गुरुजी त्याला म्हणायचे, गुरुवर्य म्हणायचे, हे बघ डोळे उघडे ठेवल्यानंतर कमीत कमी मी तरी तुला दिसेल, ही मुलं दिसतील. डोळे झाकल्यानंतर तुझं मन तुला काय दाखवील काही सांगता येत नाही. हे मन असं विचित्र आहे. असं म्हणतात, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणून लगेच निर्गुणाचा बोध साधू संतांनी सांगितला नाही. सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे. विठ्ठल विठ्ठल
अहो, तो आपल्या करता आलाय ना. हो, कुठून आला? साधू संतांनी भगवान परमात्मा कुठून आला हे सांगितलंय बरं का. एकनाथ महाराज म्हणतात भगवान परमात्मा वैकुंठाहून आले. विठ्ठल विठ्ठल वैकुंठाहुनी हरी वैकुंठाहुनी आला वैकुंठाहुनी आला कोणी युगानुयुगे भक्ता संगे योगे संता संगे वाळवंटी संत शोभा शोभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा देव खाओ विठवारी उभा उभा देव खाओ विठवारी उभा उभा देव खाओ विठवारी उभा परमात्मा कुठून आले एकनाथ महाराज सांगतात. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी उभा राहिला जुनी युगानुयुगे भक्ता संगे एका जनार्दनी संत शोभा शोभा देव का ओ विटेवरी उभा. भगवंताचं मूळ गाव आहे वैकुंठ. वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे विगता कुंठा यस्मात सहा. वैकुंठ शब्दाचा अर्थ भगवंताचं मूळ स्वरूप. विठ्ठल 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 निर्गुण निराकार असं असलेलं जे अद्वय आहे, सच्चिदानंद रूप आहे, ते ब्रह्मरूप असलेलं भगवंताचं मूळ स्वरूप आहे. भगवान परमात्मा तिथून येतो. पण येतो कशा करता? येतो कसा काय? निर्गुण असलेला सगुण का होतो? संतांनी त्याचं उत्तर दिले. पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या भावार्था गोंधळी आला येता पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या निज प्रेम भक्ती भक्ता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत से करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान करा विठ्ठल स्मरण प्रेम भक्ती भक्ता या ध्याना म्हणते करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान करा विठ्ठल स्मरण. भगवान परमात्मा नेमके आले कुठून? माझ्याकडे लक्ष द्या. कारण वक्ता जो बोलत असतो तो श्रोतेच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत असतो. तुम्ही अवसान काढून घेतलं की मी खाली आलोच समजायचं. म्हणजे मला वर ठेवायचं का खाली आणायचं तुमच्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा आले, हा आपला विषय चाललाय. कुठून आले? वैकुंठातून आले.
ज्ञानोबाराय सांगतात गोकुळाहून आले, आणखीन एके ठिकाणी प्रमाण आले द्वारकेहून आले. तेव्हा नेमके कुठून आले? सगळीकडूनच आले. कारण देव जर सगळीकडेच आहे कुठूनही येऊ शकतो. विठ्ठल 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 आला भगवान परमात्मा. पण कसा आला? गुणाला, गुणाच्या द्वारे आला असं घ्या, किंवा गुण घेऊन आला. भगवान परमात्म्याने गुण धारण केले बरं का. कारण आपल्या सगळ्यांचं चित्त आकर्षित करण्याकरता गुण लागतात. लोक जे आपल्याला आवडतात ते व्यक्ती म्हणून आवडतात का गुणासाठी आवडतात? व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा. गुणवान मनुष्य असला की आपल्याला आवडतो, आणि गुण संपला की मग आवडत नाही. म्हणून देवाने विचार केला सगळ्यांना मी आवडलो पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, म्हणून देवाने गुण धारण केले. गुणाचं चिंतन मी पुढे करणार आहे. नुसताच गुणवान आला का भगवान परमात्मा? नाही. तुकोबाराय म्हणतात पितांबरधारी सुंदर जो. सुंदर असं भगवंताने रूप धारण केलं. सगळ्यांचं मन आपल्याकडे लागलं पाहिजे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. आपलं सौंदर्य वेगळं आणि देवाचं सौंदर्य वेगळं बरं का. आपलं सौंदर्य कसं आहे? असं बिघडत 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 जातं शेवटी. हो, मग किती प्लॅस्टिक सर्जरी करा तसंच दिसतं बरं का. काही त्याच्यात फरक पडत नाही. हो, देवाचं सौंदर्य कसं आहे? देवाचं सौंदर्य बिघडत नाही असं वर्णन आलं भागवतामध्ये. निजधामाला जात असताना भगवंताचं आयुष्य होतं 125 वर्षाचं. पण 125 वर्षाचे असताना सुद्धा देव 16 वर्षाचे दिसायचे. विठ्ठल 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 भगवंताच्या नातसुना त्या भगवंताला पाहून त्यांना असं वाटायचं आपला पतीच आला का काय, असं वर्णन भागवतात आलंय. याला म्हणतात सौंदर्य. जे सौंदर्य पाहिल्यानंतर मन चंचल होतं ते विकारी सौंदर्य, आणि जे सौंदर्य पाहिल्यानंतर मन शांत होतं ते खरं सौंदर्य. देवाचं सौंदर्य असं आहे की देवाला पाहिल्यानंतर मन शांत होतं. हो, त्या ठिकाणी देवाचं जे सौंदर्य आहे सगळ्यांना आवडतं बरं का. आपलं सौंदर्य सगळ्यांना आवडतं असं नाही. पुरुषांचं स्त्रियांना आवडेल, स्त्रियांचं पुरुषांना आवडेल. आपलं सौंदर्य पशुपक्ष्यांना आवडतं का? आवडतं? एखादा सुंदर मनुष्य रस्त्याने चालला आणि गोठ्यातली एक म्हैस त्याच्याकडे बघायला लागली. पाहते म्हैस, पण रागावून पाहते, मला अजून पाणी का नाही आणलं, खायला का नाही आणलं म्हणून पाहते. पशुपक्ष्यांना आपलं सौंदर्य आवडत नाही. पण देवाचं सौंदर्य असं आहे सगळ्यांनाच आवडतं. पशु असू द्या, पक्षी असू द्या, वानर असू द्या, मनुष्य असू द्या, सगळ्यांना देव आवडतो. कारण देव खरं सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल रूपे सुंदरू सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदरू सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदरो सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदरो सावळा गे माये, सावळा गे माये. वेणू वाजवी वृंदावना, वेणू वाजवी वृंदावना, वृंदावना वेणू वाजविता रे, सावळा गे माये, रूपे सुंदरो सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. वानरांना बाकीचं सौंदर्य आवडत नाही, पण देवाचं सौंदर्य आवडतं. आपण नेहमी एक गोष्ट ऐकतो रामायणामध्ये. राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर प्रभूंनी रावणाला मारलं. सीतामातेला आणत असताना वानरांच्यामध्ये चर्चा सुरू झाली, ज्या सीतामातेकरता एवढं युद्ध झालं आपण सीतामातेला पाहिलं पाहिजे.
एकाला सांगितलं पहिलं तू पाहून ये, मग आम्ही सगळे येतो पाहण्याकरता. तो उड्या मारत गेला. उंच उडी मारली. पालखीमध्ये बसलेल्या सीतामाई पाहिल्यानंतर खाली मान घातली. वानरांच्या सभेमध्ये आला. अरे पाहिली का रे? आईला पाहिलं का? म्हटले पाहिलं. कशा आहेत सीतामाई? म्हटलं बरे आहेत म्हणजे? अरे ज्या सीतामाईंच्या करता प्रभू रामचंद्र वेडे होतात, एवढं मोठं युद्ध आपण केलं आणि तू बरे आहेत म्हणतो, बाकी सगळं चांगलं आहे. म्हटलं वीतभर सुद्धा शेपटी नाही. याचा अर्थ वानरांची संकल्पना जेवढी जास्त शेपटी मोठी तेवढी ती जास्त सुंदर. म्हणजे प्रत्येकाच्या सौंदर्याच्या कल्पना वेगवेगळ्या आहे, पण त्या वानरांना प्रभू रामचंद्र मात्र सुंदर दिसत होते, म्हणून खरी सुंदरता. विठाला 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 या अभंगामध्ये तुकोबरायांनी नाव घेतलं नाही कोणत्या देवाचं, पण लक्षणं सांगितली. ही लक्षणं सगळी पांडुरंगाची सांगितलेली आहेत बरं. नाव न घेता नुसतं लक्षणं सांगून वर्णन करण्याची पद्धत आहे. गुरुवरी सांगत असतात, एक इंग्रजांच्या काळामध्ये एक इंग्रज अधिकारी मराठी शिकला. लोकमान्य टिळक त्याला म्हटले, आमची मराठी अशी आहे, असं नुसतं शिकून जमत नाही, बरेच दिवस राहावं लागतं तर कळते. तो म्हटला नाही एकदम मी ग्रामर वगैरे व्याकरण वगैरे एकदम चांगलं केलं आहे, मला मराठी चांगली येते. एक दिवशी तो लोकमान्य टिळकांच्या घरी गेला आणि बाहेरूनच लोकमान्य टिळक घरात आहेत का विचारायला लागला. लोकमान्य टिळकांच्या धर्मपत्नी घरामध्ये होत्या. हा बाहेरून विचारायचा, का हो टिळक घरात आहेत का? त्यांच्या धर्मपत्नींनी सांगितलं, जोडे घरात दिसत नाहीत. जोडे म्हणजे पायात घालायचे जोडे. तो म्हटला, या बाईला कळतं का नाही? मी विचारतो काय आणि बाई सांगतात काय? मी विचारतोय टिळक घरात आहेत का, आणि बाई सांगतात जोडे घरात दिसत नाही. अहो मी तुम्हाला विचारलं टिळक घरात आहेत का? पगडीसुद्धा घरात दिसत नाही. टिळक घरात आहेत का? म्हटले काठीसुद्धा घरात दिसत नाही. नंतर त्या ठिकाणी बाहेरून टिळक आले. म्हटलं का हो तुमच्या घरातल्या लोकांना मराठी समजत नाही का? टिळक म्हटले, मराठी त्यांना चांगली समजते, तुला अजून कळली नाही. जे अर्थी जोडे घरात नाहीत, पगडी घरात नाही, काठी घरात नाही, तसं घरातल्या लोकांना सांगायचं की टिळक घरात नाहीत. पण घरातली व्यक्ती घरात नाही असं म्हणायचं नाही, दोष लागतो, म्हणून असं सांगायचं असतं. विठ्ठल विठ्ठल व्यक्ती नाही म्हटलं की आयुष्य कमी होतं, म्हणून ही सांगण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती. आता राहिली नाही बरं का. हो, आता थोडंसं वेगळी भाषा आहे. चला. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो आला देव या ठिकाणी, परंतु ती देवाची भक्ती कशी करायची? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. डोळे कानाचे पायी, डोळे कानाचे पायी, डोळे कानाचे ठाई, डोळे कानाचे ठाई, डोळे कानाचे ताई, डोळे कानाचे ताई, डोळे कानाचे ठाई, डोळे कानाचे ठाई. मन पायी रावे, मन पायी रावे, डोळे कानाचे ताई, डोळे कानाचे ताई. मन पायी रावोय, डोळे कानाचे पाय, डोळे कानाचे ठाई, डोळे कानाचे ठाई, मन पायी राहो दे, डोळे कानाचे पाय, डोळे कानाचे पाय.
कशी भक्ती करायची तुकाराम महाराज सांगतात, डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. डोळे भगवंताच्या रूपाकडे लावायचे, कान भगवंताच्या गुणाकडे लावायचे आणि मन भगवंताच्या स्वरूपाकडे लावायचं. विठ्ठल साधू संतांनी इंद्रिय कोंडण्याचा परमार्थ सांगितला नाही बरं का. आपण इंद्रिय जास्त कोंडू शकत नाही आणि कोंडलीच नुसतीच कोंडत राहिलं इंद्रिय तर एक दिवशी ती इंद्रिय बांध तोडून गेल्याशिवाय राहत नाही. शेतकरीसुद्धा एखाद्या नदीवर जर बांध बांधायचा असेल तर सगळंच बंद करतात का कालवा ठेवतात साईडनी? नुसतं सगळंच बंद केलं तर काय होईल? शेती वाहून जाईल सगळी खालची. म्हणून बांध तर बांधायचा, थोडा बांध बांधायचा, पण कालवा काढायचा आणि त्या कालव्याचं पाणी सगळ्या शेतात फिरवायचं. तसं साधू संतांनी एकदम कोंडायला सांगितलं नाही, इंद्रिय कोंडण्याचा परमार्थ सांगितला नाही. डोळा म्हटलं की पाहणार, कान म्हटलं की ऐकणार. सगळे इंद्रियांचे स्वभाव इंद्रिय कधी सोडत नाहीत. मग फक्त इंद्रियांचे विषय बदलायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इंद्रिय वाईट नाहीत, इंद्रिय चांगली आहेत, फक्त त्यांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. एक कुठंतरी मी गोष्ट वाचली होती. शाळेमध्ये एक मुलगा होता, त्या मुलाला फार विचित्र सवय लागली होती. काय काय मुलांना काय काय सवय असतात काय सांगता येत नाही. त्या मुलाला अशी सवय होती दुसऱ्याला लाथा मारायची. घरी सगळ्यांना लाथा मारायचा, शाळेत गेला तर शिक्षकांना लाथा मारायचा, कोण दिसेल त्याला लाथ मारायची. सगळे कंटाळले होते. त्या शाळेमध्ये एक हुशार शिक्षक आला होता. त्या शिक्षकांनी सांगितलं या पोराला माझ्या ताब्यात द्या. त्या शिक्षकांनी त्या पोराला घेतलं आणि फुटबॉलच्या टीममध्ये टाकलं. फुटबॉलमध्ये काय करावं लागतं? हो, काय तुला लाथा मारायची आता इथं मार म्हटला. तो विश्व चॅम्पियन झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या इंद्रियांचा जर सदुपयोग माणसाने करून घेतला तर इंद्रियच आपल्याला खूप मदत करतात. डोळे म्हटलं की पाहणार, डोळे भगवंताच्या सुंदर रूपाकडे लावायचे. हो, देवाला असं डोळ्याला रूप दाखवायचं की ते रूप पाहिल्यानंतर डोळा म्हटलाच नाही पाहिजे दुसरं पाहायचं. किंवा जगामध्ये जेवढं काही सुंदर दिसलं ते भगवंताचं रूप आहे असं मानायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोन्ही पद्धतीने चिंतन आहे. जे सुंदर दिसतंय ते देवाचं रूप आहे असं मानायचं किंवा देवाचं सुंदर रूप दाखवायचं. दोन्ही आपल्याला करता येतं. इथे स्वामी रामतीर्थ नावाचे संत होते. रस्त्याने चालले, रस्त्याने जात असताना भर रस्त्यामध्ये पेठेमध्ये एका वेश्येचं घर होतं वरती. आणि ती वेश्यासुद्धा महाराजांना पाहण्याकरता आली. म्हटली महाराज चालले तर आपणही नमस्कार करावा. फार सुंदर होती. आता महाराज शिष्यांच्या बरोबर चालले होते. जात असताना महाराजांचं लक्ष वरती गेलं. वरती गेल्यानंतर ती सुंदर असलेली वेश्या तिच्याकडे महाराजांनी पाहिलं. पाहिल्यानंतर महाराज एकटक तिकडं पाहायलाच लागले. तुम्ही असं करू नका बरं, कोणी मारतील लोक. पाहायला लागले, लोक कुजबूज करायला लागले. लोक फार विचित्र असतात, लगेच कुजबूज करतात. मनी वसे ते हां असं असतं ते. लगेच कुजबूज करायला लागले. महाराजांना काय झालं, महाराजांना काय झालं. शिष्याने हात धरला. महाराज, लोक बोलायला लागले. महाराज म्हटले मी काय पाहतो माहिती आहे का, ही वेश्या एवढी सुंदर आहे, हिला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल, म्हणून माझं लक्ष परमात्म्याकडे गेलं. विठ्ठल 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 विठ्ठल. डोळे भगवंताच्या रूपाकडे लावायचं. म्हणून आपल्याकडे मूर्ती प्रतिष्ठापना आहे. पांडुरंग परमात्मा आलेला आहे, आपण मूर्तीचं दर्शन केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक दर्शन फार गडबडीने घेतात. हो, दर्शन घेत असताना कसं तरी लगेच पटकन दर्शन घ्यायचं आणि देवळातल्या आरशामध्ये आपलीच टोपी नीट करत बसायचं. माझी साडी कशी दिसते, माझी टोपी कशी दिसते, हे दर्शन नाही. लक्षात ठेवा, दर्शन कसं घ्यायचं साधू संतांनी सांगितलं. संतांना जसे देव दिसले, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ भाकती प्रभा
निराकाराचे पावा अगणित लावण्य तेज पुंजाळले अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा तिची शोभा नवर्णवे तिची शोभा नवर्णवे तिची शोभा कानडाव विठ्ठलू कर्नाटकू कानडाव विठ्ठलू कर्नाटकू काननाव विठ्ठल कर्नाटक काननाव विठ्ठल कर्नाटक पायापासून सुरुवात करायची. पहिल्यांदा देवाच्या पायाखालची वीट पाहायची. का माझा परमात्मा विटेवर उभा राहिला असेल? कोणाकरता राहिला? पुंडलिकाकरता राहिला. पुंडलिकाने असं कोणतं तप केलं? वनात गेला, योग केला, काय तप केलं पुंडलिकाने? आईवडिलांची सेवा केली. भगवान सांगतात तुम्ही आईवडिलाची सेवा करा, मी तुमच्या घरात येऊन उभा राहायला तयार आहे. पण पुंडलिक व्हायला कोणीच तयार नाही. भगवान परमात्म्याने समान पाय ठेवले. का समान पाय ठेवले? भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. का माझ्या परमात्म्याने कमरेवर हात ठेवले? साधू संत सांगतात कमरेवर हात ठेवून भगवान परमात्मा आपल्याला प्रमाण दाखवतो. प्रमाण म्हणजे माप, मोजमाप. कशाचं मोजमाप दाखवतो? भवसागराचं, दुःखरूपी सागराचं. भगवान दाखवतो आपल्याला तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही या भवसागरात, दुःखरूपी सागरात बुडणार नाही. तुमच्याकरता भवसागरातलं पाणी फक्त कमरे इतकं आहे, असं प्रमाण दाखवतो. प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम नितम भक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ध्यान करत करत वर जायचं आणि भगवंताच्या मुखमंडलाचं चिंतन करायचं आहे. कशासाठी सांगितलं? डोळे रूपाकडे लावायचे बरं का, आणि कान गुणाकडे लावायचे. भगवंताचं गुणवर्णन ऐकल्याशिवाय भगवंताची भक्ती निर्माण होत नाही. आज विषय झाला भागवतामध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पहिली भक्ती श्रवण का सांगितली? श्रवण केल्याशिवाय पुढची कोणतीच भक्ती करता येत नाही म्हणून सांगितली. श्रवण केल्यानंतरच पुढचं कीर्तन कळतं, स्मरण कळतं, अर्चन कळतं, वंदन कळतं, दास्य कळतं, आत्मनिवेदन कसं करायचं हे सुद्धा ऐकल्याशिवाय माणसाला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल देव जो येतो ना, आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणत्या महिन्यात आले हो? इंग्रजी महिना नका सांगू, श्रावण महिन्यात आले. देव श्रावणच महिन्यात का आले? संतांनी असा भाव काढला. भगवान म्हणतात तुम्ही माझं श्रवण करा, मी तुमच्या मनोरूपी गोकुळात प्रगट व्हायला तयार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देव निस्ता बाहेर येऊन चालणार नाही बरं का, आताही आला पाहिजे. दरवर्षी रामनवमी का साजरी करायची? एका माणसाने विचारलं, म्हटले पहिला रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभू आले, आता दरवर्षी रामनवमी कशा करता? दरवर्षी कशाला रामाला आणायचं? मी म्हटलं पहिला रावण होता ना, आता नाही असं समजू नकोस. होय, पहिला एकच होता. मनामध्ये दुर्गुण निर्माण झाला का रावण आलाच समजायचं. रावण म्हणजे दुर्गुण, राम म्हणजे सद्गुण. कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, दुसऱ्याचं धन हडप करण्याची वृत्ती आली, परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली, समजायचं आपल्या मनात रावण आलेला आहे, याला लवकर बाहेर काढला पाहिजे. मग ह्याच्याकरता रामाचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल 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 म्हणून भगवंताचं श्रवण करायचं. कशाचं श्रवण करायचं?
तुकोबाराय म्हणतात, गुण गाईन आवडी हेची माझी, हीच माझी सर्व जोडी. देवाच्या गुणाचं वर्णन केलंय बरं का संतांनी. भगवंतांनी इतके गुण धारण केले, इतके गुण धारण केले. व्यवहारात सगळ्यांच्याकडे सगळे गुण नसतात बरं का. एक गुण असतो तो बाकीचे अवगुणच असतात. पण एक गुण सगळ्या अवगुणावर पांघरून घालतो. पण भगवंताकडे किती गुण. हो, एक असतं तर एक नसतं. नामदेव महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे बरं का. नामदेव महाराज म्हणतात, सोनं आहे सोनं. सोन्याला सुगंध असता तर किती चांगलं झालं असतं. पण असतो का? नाही. हिरा आहे हिरा. हिरा जर कोमळ असता तर किती चांगलं झालं असतं, घडवता आला असता. पण हिरा कोमळ असतो का? नाही. सुवर्ण आणि परिमळ, सुवर्ण आणि परिमळ, हिराणी कोमळ, हिराणी कोमळ, योगियानी निर्मळ, योगियानी निर्मळ, हे दुर्लभ दातारा, हे दुर्लभ दातारा, दुर्लभ दातारा, दुर्लभ एक असतं तर एक नसतं. नामदेव महाराजांनी यादी सांगितली. धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळू, हे दुर्लभ जी दातारा. धनवंत आहे आणि दयाळू आहे. दुर्लभ आहे बरं का. नाहीत असं नाहीत, काही आहेत. पण बऱ्याच लोकांना द्यावंसं वाटतं, त्यांच्या खिशात काही नसतं. आणि काहींच्याकडे भरपूर असतं, त्यांना द्यावंसं वाटत नाही. खिशातही आहे, द्यावंसंही वाटतंय, परोपकार करावा वाटतोय. अशी व्यक्ती दुर्लभ आहे. जी तुम्हाला भेटेल समजायचं ती देवाची विभूती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी बोलत नाही, भगवान म्हणतात, जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आलिया एके ठाया. गुणाचं वर्णन करतोय आपण. भगवंताकडे किती गुण, भगवंताकडे किती गुण. हो, भगवंताच्या 6 गुणांचं वर्णन संतांनी केलं. जसं एखाद्याकडे गाडी असेल तर म्हणायचे गाडीवान, एखाद्याला सुंदर रूप असेल तर म्हणतात रूपवान, एखाद्याकडे भरपूर धन असेल त्याला काय म्हणतात? धनवान. तसं देवाला म्हणतात भगवान. भगवान का म्हणतात? देवाकडे भग आहे म्हणून देवाला म्हणायचं भगवान. भग म्हणजे काय? भगवंताचे जे मुख्य 6 गुणवरी आहेत त्यांना भग असं म्हणायचं. कोणते कोणते? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतो. देवाकडे 6 गुण मुख्य आहेत. त्या गुणाचं जर आपण चिंतन केलं, यशाचं चिंतन केलं, आपल्याला यश मिळतं. देवाच्या श्रीचं चिंतन केलं, लक्ष्मीचं चिंतन केलं, आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहते. देवाच्या औदार्याचं वर्णन ऐकलं, आपल्याला औदार्य प्राप्त होतं. देवाचं वैराग्य आपण ऐकलं, आपल्याला वैराग्य निर्माण होतं. देवाचं ज्ञान आपण ऐकलं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि देवाचं ऐश्वर्य ऐकलं, आपल्याकडे ऐश्वर्य येतं. विठ्ठल विठ्ठल. देवाचं चिंतन फार महत्वाचं आहे. देवाचं यश ऐकलं की आपल्याला काय मिळतं? देवाचं औदार्य ऐकलं की काय मिळतं? आणि देवाच्या लग्नाची कथा ऐकली की लग्न होतं. हो, लग्न होतं. लग्नामध्ये जर काही अनिष्ट ग्रह असतील, बाधक असतील, तर आपल्याकडे रुक्मिणी स्वयंवर वाचण्याची पद्धत आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो, कृष्ण भगवंताचं बालचरित्र जर ऐकलं तर ज्यांना संतती होत नाही त्यांना संतती होते. देवाचं चरित्र असं दिव्य आहे. मार्गदर्शन तर आहेच आहे. देवाच्या यशाचं वर्णन संतांनी केलं. तिथे भगवान परमात्मा, तिथे यश.
काही काही लोक म्हणतात आम्हाला यशच मिळत नाही हो. देवाच्या यशाचं वर्णन तुम्ही ऐका, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा श्लोक सारखा जप करा, काम कोणतंही सुरू करा, यश मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाचा दुसरा महत्त्वाचा गुण आहे श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. जिथे भगवान परमात्मा असतो तिथं श्री आपोआप जाते, आणि जिथे देव नसतो तिथे श्री जाते, लक्ष्मी जाते, पण लगेच परत जाते. लक्ष्मी एकटी जर आली तर तिचं वाहन वेगळंच आहे बरं का, आणि देवाबरोबर आली तर मग गरुडावर बसून येते देवाबरोबर. लक्ष्मी एकटी आली तर लक्ष्मीचं वाहन माहिती आहे का तुम्हाला? बरोबर सांगितलं. कोणी सांगितलं? बरोबर सांगितलं. मोठ्याने बोला ना. कोणतं आहे? घुबड आहे. बरोबर आहे. घुबडाला हिंदीत काय म्हणतात हो? बरोबर सांगितलं. घुबडाला हिंदीमध्ये म्हणतात उल्लू. म्हणजे लक्ष्मी जर एकटी आली उल्लूवर बसून येते, आणि ज्याच्या घरी जाते त्याला उल्लू बनवते, लवकर परत जाते. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी स्थिर राहत नाही. लोक म्हणतात आमच्याकडे ना पैसा स्थिर राहत नाही. कसं काय राहील? नुसती लक्ष्मी पाहिजे तुम्हाला. देवाचं अधिष्ठान घरी आणा, देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा. चिरकाल लक्ष्मी स्थिर राहते. केवळ यश असून देव होत नाही, केवळ श्री असून देव होत नाही. काही लोकांच्याकडे यशही आहे, श्रीसुद्धा आहे, पण त्यांची कीर्ती होत नाही, त्यांना कोणी देव म्हणत नाही. कारण तिसरा गुण देवाचा नसतो, औदार्य. देवाकडे यशही आहे, श्री आहे आणि औदार्य आहे. लक्षात ठेवा. माणसाकडे यश असावं, श्री असावं आणि औदार्य असावं. औदार्य म्हणजे काय? देण्याची वृत्ती आहे देवाची. देव थोडं घेतो, भरपूर देतो. कधी कधी देव पात्रापात्राचाही विचार करत नाही. देवाचं औदार्य सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिधला पुतने, जे विषाचे निस्तनपाने मारू आली. तुझे अवदारी जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, कैवल्याईशे पवित्र वैर्या ही दिधले. देव देताना विचार करत नाही, कारण देव तू हारे ऐसी कीर्ती आनंद है थोडी गरजताती वावडे उदार तुम्हारी ऐसी कीर्ती चराचरी आनंद है थोडी गरजताती देव कधी कधी इतका उदार होऊन जातो, लायकी नसताना सुद्धा देऊन टाकतो. परमपूज्य ब्रह्मलीन डोंगरे महाराज असं म्हणायचे, भगवान ने जीव को इतना दिया है जीव उसके लायक नहीं, असं म्हणायचे. देव देणार आहे. वैकुंठवासी देवा नथुसिंग महाराज देवाचं औदार्य सांगताना एक गोष्ट सांगायची. मी ते सांगितलेली आहे, पण बरेच नवीन श्रोते परत सांगतो. एकदा एक चोर चोरी करण्याकरता राजाच्या बंगल्यावर चढला, महालावर चढला. रात्रीच्या 12 वाजता खिडकीतून घुसायचं आणि चोरी करायची. पण आत घुसण्याच्या वेळेस त्याने आवाज ऐकला. राजा आणि राणी दोघे बोलत होते. राणी म्हणायची, काय राजेसाहेब तुमचं घरात लक्ष नाही? राजेसाहेब म्हणायचे, अहो राणीसाहेब काय कमी पडलं मला सांगा ना. अहो आपली 3री मुलगी लग्नाला आली, 2 मुलीची लग्न झाली, अक्का. त्या अक्काचा काही विचार केला पाहिजे का नको? राजांनी सांगितलं, राणीसाहेब पहिल्या 2 मोठ्या मोठ्या राजांना दिल्या, आता सांगा अक्काला कोणाला द्यायची. राणीने सांगितलं, आपली अक्का, मला असं वाटतंय 2 मोठे मोठे राजे आपण पाहिले जावई, या अक्का करता आपण एखादा साधू पाहू. आणि नुसतंच अक्काला द्यायचं नाही बरं का, मला असं वाटतंय आपण आपलं अर्ध राज्य त्या जावयाला देऊन टाकू. हे कोणी ऐकलं? तो म्हटलं, चोरून चोरून किती चोरणार आहे? साधू जर झालो तर कदाचित अक्का आणि राज्य मिळण्याची शक्यता आहे. त्याला वाटलं साधू होणं सोपं आहे. कपडे घातले की झाला साधू. उतरला खाली, बाजारात गेला, भगवा कपडा आणला, अंगावर घातला, माळा घातल्या गळ्यात. आपल्या गळ्यात एकच असते, त्याच्या गळ्यात 10-15 घातल्या त्यांनी. आपण एकाच ठिकाणी गंध लावतो, त्याने सगळ्याच अंगाला गंध लावला. आणि नदीच्या किनारी एक झाड बघितलं आणि सुरू केला जप. श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम. ही माता भगिनी पाणी भरण्याकरता यायच्या बरं का. सगळ्यात पहिल्यांदा भाविक कोण असतात बघा ना हो. बाबा सकाळपासून बसले, पोटात अन्नाचा कण नाही, आज उपवास एकादशी आणि बाबाचा जप चाललाय, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी एवढं कोणी बघितलं नाही. संध्याकाळी पुन्हा पाणी भरण्याकरता माता भगिनी आल्या. एक माता भगिनी त्याच्यातलं हांडे वगैरे तिथंच ठेवले, घरी गेली, फळं आणली, उपवासाचे पदार्थ आणले आणि बाबासमोर ठेवले. म्हणले बाबा घ्या. बाबांनी डोळे उघडले नाही. बाबाला भूक भरपूर लागली होती, पण बाबा म्हणला हे जर घेतलं तर पुढचं नाही ना मिळायचं. आपले लोक खरं साधू कसं काय म्हणतील. हो असं आहे. असं काहीतरी विचित्र केल्याशिवाय लोक खरा साधू समजत नाही. खरं तर साधू हा बाह्यदृष्टीवर अवलंबून असतो बरं का. खात नाही म्हणून त्याला साधू समजायची काही गरज नाही. आमच्या वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे आमचे महाराज काहीच खात नाहीत. मग तुझा महाराज काय साप आहे का म्हणायचे. साप हवेवर जगतो. आमचे महाराज नुसते उभेच राहतात. तुझा महाराज काय घोडा आहे का म्हणायचे, नुसता उभा राहतो. काय लोक कशाला साधू कशाला म्हणतात. ज्याचं अंतःकरण व्यापक झालं, ज्याचं अंतःकरण प्रेमळ झालं ते साधू. लक्षात ठेवा. आमचे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज खडी साखर आणि लोणी खायचे. एक मनुष्य आला, म्हटलं काय महाराज तुम्ही खडी साखर खाता लोणी खाता. ते पैलवान होते ना. असे बदामाचे आणि काजूचे भरलेले पोतेच्या पोते होते जोग महाराजांच्याकडे बरं का. कोणी विद्यार्थी गेला आणि दर्शन घेतलं की त्या बदामाच्या पोत्यात हात घालायचे. असं मुठभर बदाम काढायचे, हातावर ठेवायचे, खा बदाम आणि मन मी ब्रह्मचारी राहीन. विठ्ठल 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 म्हणून वैकुंठवासी लक्ष्मणबाबा इगतपुरीकर तयार झाले, म्हणून मामासाहेब तयार झाले, म्हणून मारुती बाबा ही सगळी मंडळी तयार झाली. लक्षात ठेवा. तो मनुष्य म्हणला महाराज तुम्ही लोणी खडीसाखर खाता. महाराज म्हणायचे मी काय म्हशीचं आंबवण खाऊ का म्हणजे तुम्हाला संत म्हणशील. या बाह्य खाण्याचा पिण्याचा जास्त संबंध नाही बरं का. त्या ठिकाणी त्यांचं मन किती व्यापक झालं आहे. तो साधू जो होता, मी साधूची गोष्ट सांगत होतो, त्याने काहीच खाल्लं नाही. 3 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी राजाला बातमी कळली. राजा रथ घेऊन आला, सगळे प्रधान घेऊन आला. म्हटलं आम्ही संकल्प केला आणि देवाने आमचा संकल्प पूर्ण केला. चला महाराज ह्या सोन्याच्या मोहरा घ्या आणि रथात बसा. आता त्याला घ्यायचं होतं सगळं, पण तो म्हणायला लागला सोने आणि माती आम्हा समान इच्छित. सोनं माती आम्हाला सारखंच. राजा म्हणायला लागला बस याच्यासारखे महात्मेच नाही. लगेच रथात टाकलं, प्रधानाकडे नेलं आणि सांगितलं मी आज जाहीर करतो आमची आका आम्ही या साधू महात्म्याला दिली आणि त्याच्याबरोबर राज्य दिलं. आता हा साधू जो होता खरा होता का खोटा होता. खोटे साधूचे कपडे घातले, खोटं खोटं का होईना उपवास केला आणि खोटं खोटं का होईना नामस्मरण केलं बरं का. पण एक लक्षात ठेवा, खोटं जरी नामस्मरण केलं तरी वायाला जात नाही, खोटा जरी उपवास केला तरी वायाला जात नाही. त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. तो म्हटला खोटा साधू झालो, राजाची मुलगी मिळाली, राज्य मिळालं, खरा साधू झालो तर देव का मिळणार नाही. जो पळत सुटला अजून आला नाही, देव प्राप्त करून घेतला. विठ्ठल 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 आपलं काम त्या चोरासारखंच आहे बरं का. आपली भक्ती काय जास्त खरी नाही, पण कशी जरी असली तरी देव इतका उदार आहे, एक दिवशी आपल्याला आपल्याकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 औदार्य सांगितलं, देवाचं ज्ञान सांगितलंय, देवाचं वैराग्य सांगितलंय. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो. हे नुसते डोळे आणि कान असून चालत नाही, मन असावं लागतं बरं का. परमार्थ हा मनाचा आहे. डोळे कान असतील आणि मन नसेल फल मिळणार नाही. मन असेल डोळे कान नसतील तरी फल मिळू शकतं. डोळे कान आपण कायम ठेवू शकत नाही, पण मनाने आपण चिंतन करू शकतो. म्हणून महाराज म्हणतात डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो. हे असं जर देवाचं चिंतन केलं तर काय फल मिळतं महाराज तिसऱ्या चरणात सांग. निवारोनी जाय माया निवारोनी जाय माया निवारोनी जाय निवारोनी जाय माया निवारोनी जाय माया
ठाई डोळे कानाच्या ठाई आईस छाया दयाची आईस छाया दया डोळे कानताचे डोळे कानताचे अशी जर आपण भगवंताची भक्ती केली, डोळे भगवंताच्या ठिकाणी ठेवले, कान भगवंताच्या गुणाच्या ठिकाणी ठेवलं, मनाने भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन केलं किंवा सर्वत्र परमात्मा असं चिंतन केलं, तर काय होतं? तुकाराम महाराज म्हणतात, निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची. देवाची कृपा होते. देवाच्या कृपेमध्ये असं सामर्थ्य आहे, साधन करून जे प्राप्त होत नाही ते कधी कधी देवाच्या कृपेने होतं. देवाची कृपा झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असलेली माया निवारून जाते. माया शब्दाचा अर्थ अज्ञान, दुःख, हे सगळं आपल्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून देवाची जर कृपा झाली तर निवारून जाऊ शकतं. मायेतून निवृत्त होण्याकरता आपण किती प्रयत्न केले, माया निवृत्त होईल सांगता येत नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. पण भगवंताची जर कृपा झाली तर ही माया निवृत्त होते, अज्ञान निवृत्त होतं, दुःख निवृत्त होतं. तुकाराम महाराज म्हणतात, असा तो परमात्मा आहे. पण आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही सामान्य लोक आहोत, आमच्यावर देवाची कृपा होईल का? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे विठोबा रखुमाये. जय जय बारक माये ओ बारक माये बोला बोला, सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. माये जय जय विठोबार कुमार बार कुमारी जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार. वेळ संपली, कीर्तन संपलेलं आहे. ठीक आहे ना. 6:30ला सुरू झालं होतं, बरोबर 8:30ला आपलं कीर्तन संपलेलं आहे. या कीर्तनामध्ये 1.5 तासात काय काय आपल्या लक्षात राहिलं मला सांगता येत नाही. लक्षात राहिलेलं किती आपल्या आचरणात येईल सांगता येत नाही. पण इथं केलेलं भजन मात्र कायम आपल्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 1 मिनिट पुरुष मंडळीने हात वर करून टाळी वाजवायची. सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे. शेजाऱ्याच्या तोंडाकडे पाहायचं आहे, म्हणतो का नाही म्हणून. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. भगवान परमात्मा समान आहे, सगळ्यांना भगवान परमात्मा समान आहे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. फक्त आपण निरभिमान होऊन देवाकडे गेलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा सुकुमार आहे. सुकुमार आहे म्हणजे भगवंताला बाकी सगळं सहन होतं, पण देवाला अभिमान सहन होत नाही. देवाला एखादा कामी मनुष्य चालतो, देवाला एखाद्या वेळेस क्रोधी मनुष्य चालतो, देवाला एखाद्या वेळेस लोभी मनुष्य चालतो, पण देवाला अभिमानी अजिबात चालत नाही. विठ्ठल विठ्ठल सुकुमार भगवान परमात्मा कसा आहे, फक्त 1 मिनिटात गोष्ट सांगतो, माझं चिंतन संपवतो.
पंढरपूरजवळ मंगळवेढ हे नावाचं गाव आहे. वारकरी मंडळी देवाच्या दर्शनाला पंढरपूरला जायला निघाली. संत कानोपात्रा होत्या, फार दिसायला सुंदर होत्या. संत कानोपात्रांना साधू संत म्हणू लागले, चला एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला. त्या म्हटल्या, देव काय माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे का? त्यांना सुंदरतेचा काय होता? अभिमान होता. त्या फार सुकुमार होत्या. असं म्हणतात, त्यांनी जर पान खाल्लं तर असं बाहेरून दिसायचं, इतक्या सुंदर होत्या. पण वारकरी लोकांनी सगळ्यांनी आग्रह केला, एकदा आमच्या देवाला पाहून तर बघून तर तुम्ही पहा, बघून तर या. म्हटलं काय हरकत नाही, मी येईल, पण लांबून दर्शन घेईल बरं का, मी त्याच्याजवळ जाणार नाही. त्या देवाला पाषाणाची मूर्ती समजायच्या. रांगेमध्ये उभ्या राहिल्या. जसं जसं पांडुरंग परमात्मा जवळ आले तसं पांडुरंग परमात्म्याने असं रूप धारण केलं, असं रूप धारण केलं की त्यांना असं वाटायला लागलं, या रूपापुढे आपलं रूप काहीच नाही. पण तरीसुद्धा असं वाटायला लागलं, आहे रूप चांगलं, पण भगवान कोमल आहे का नाही, पाषाणाचा दिसतोय. म्हणून पहिल्यांदा भगवान परमात्म्याच्या पायावर आपला हात ठेवूया. म्हणून भगवंताच्या डाव्या पायावर त्यांनी आपला उजवा हाताचा अंगठा ठेवला, बोट ठेवलं. बोट ठेवल्यावर भगवान परमात्म्याच्या पायातच ते बोट गेलं, खड्डा पडला. मग त्यांच्या लक्षात आलं, आपण सुकुमार आहोत, पण आपल्यापेक्षा हा कितीतरी सुकुमार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुत्र. अभिमान गेला. देवाला म्हटले, आता मला देवा परत जायचं नाही, मला तुझ्या पायाजवळ लीन कर. त्या पायाजवळच लीन झाल्या. आजही आपण दर्शनाला गेलो, कानोपात्रांचं झाड आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात. असा पांडुरंग परमात्मा गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोय. आपल्या सर्वांचे डोळे, सर्वांचं कान, सर्वांचे मन भगवान परमात्म्याच्या ठिकाणी राहो. आपल्या जीवनामध्ये असलेली माया अज्ञान दूर हो, दुःख दूर हो, अशी भगवंताचरणी प्रार्थना करूया. याच ठिकाणी आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे समाधान, तुका म्हणे समाधान, तुका म्हणे समाधान, तुका म्हणे समाधान. तुका म्हणे समध्यान, तुका म्हणे संत जन, तुका म्हणे संत जन, तुका म्हणे समध्यान. तुका म्हणे समाधान, तुका म्हणे समाधान, तुका म्हणे समाधान, तुका म्हणे समाधान. तेहे चरण सुकुमार, तेहे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. ठाई ठाई मन पाहे राहोय,
पाये राहोय मन पाये राहोय मन पाये राहोय 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 मन पायी राहोय मन पाये राहोय मन पाये कानो काचे खाए डोळे कानो काचे खाए डोळे कान विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले पुरी वेणे वापुडी राज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार व्यापुला राज महाराज तुम्ही कामळे ज्ञानेश्वरा राखा पाया बेजिंकरा महाराज महाराज जीवाला परमात्म्याची भेट होण्यासाठी संतांची मध्यस्थी झाल्याशिवाय होऊच शकत नाही. आणि हा परमात्मा कसा आहे, त्याची भक्ती कशी करावी, ही अत्यंत सुंदर पद्धतीने भक्तराज हनुमान जयंती व जीर्णोद्धार नूतन मंदिराच्या वास्तुशांती तथा देवभक्तांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने भव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील अध्यापक आणि रोज सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचे मुख्य प्रवक्ते गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बोधामृत दिलेले आहे. उपस्थित असलेल्या सर्व भाविकांच्या वतीने आणि गिरणारे ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने जगन्नाथ मामा लबडे यांना मी विनंती करतो की महाराजांना शाल त्यानंतर स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावे. उद्याचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे पहाटे 5 ते 7 काकडा भजन, सकाळी 8 ते 11 श्रीमद भागवत कथा होईल. जी दुपारी भागवत कथा व्हायची उद्या काही कारणास्तव ती सकाळी 8 ते 11 या वेळेत होईल. दुपारी 2 ते 5 रामायण कथा, 5 ते 6 हरिपाठ आणि संध्याकाळी 6 ते 8 हरिकीर्तन. महाराष्ट्राचे थोर व ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर हरिभक्तपरायण बंडा तात्या महाराज कराडकर यांचं हरिकीर्तन संपन्न होईल, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची. आजच्या कार्यक्रम प्रसंगी विविध भाविक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. गिरणारे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले कसारा येथील गणपत बाबा जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण यायचं आणि महाराजांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपले सर्वांचे मुरलीधर अण्णा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी इकडे व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला सत्कार घ्यायचा आहे. हरिभक्तपरायण आनंद महाराज महाले
चला एक एक जण मी नाव वाचतोय त्या पद्धतीने या. पुढचं सांगा. पुढचे सांगा नाव. पुढचे नाव सांगा. बरं. आनंद महाराज महाले, 2 मिनिटं उठू नका. 2 मिनिटं. हरिभक्त परायण सीताराम महाराज महाले, संतोजी लक्ष्मण डिकले पिंपरी, जगन्नाथ बापू कापसे, हनुमान भजनी मंडळाच्या सदस्य आणि ग्रामस्थांना विनंती की आपण कृपा एकेकाने ह्या सर्व मान्यवरांचा सत्कारासाठी यायचं आहे. जगन्नाथ बापू कापसे गणेशगाव, बाळासाहेब कापसे, नारायण कापसे, भगवान कापसे, मखमलाबादचे दत्तात्रय पाटील भोर, सीताराम पाटील मोगल, योगेश मोरे भाऊसाहेब, तुळशीराम पिंगळे सर, हरसूलचे हरिभाऊ बत्ता